श्री स्वामी समर्थ. ओम शिव गोरक्षनाथ. श्री स्वामी समर्थ शिव गोरक्ष आदेश. महाराज, आज पुन्हा एकदा योग तुमच्याजवळ येण्याचा झालेला आहे आणि मला तुमचे स्वामी तुमच्याजवळ कसे आले, तुमची जवळी कशी झाली याबद्दल थोडीशी माहिती आणि अनुभव तुमचे सांगावे ही प्रार्थना आहे. बघा, माझे अनुभव सांगायला गेले तर खूप मोठे, आपल्याला रात्र पुरणार नाही. पण आज तुमची इच्छा आहे माझ्या जीवनामध्ये माझे स्वामी समर्थ महाराज माझ्या जवळ कसे आले आणि मला त्यांचे अनुभव काय हे तुम्हाला ऐकायचे. आनंद आहे मला पण. बघा कसं असतं, हे आपलं पूर्वकर्म असतं, गुरुकृपा असते, आईवडिलांची पुण्याई असते, आपली कुठेतरी थोडीफार भक्ती असते, पूर्वजांचा आशीर्वाद असतो. ज्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी मिळून येतात ना आणि तुम्ही अनेक जन्मांचे स्वामी दास असाल, त्यावेळेस आपल्यालाच कळत नाही आपण स्वामींजवळ कसं जातो आणि स्वामी आपल्याजवळ कसे येतात. तर माझ्या जीवनात अशाच घटना घडलेल्या आहेत. मला वयाच्या, खरं सांगायला गेलं तर मला दत्त महाराज माहीत होते. मला स्वामी समर्थ महाराज आजपर्यंत माहिती नव्हते. म्हणजे लहानपणी सांगतो मी तुम्हाला, म्हणजे वयाच्या 15 वर्षापर्यंत मला स्वामी समर्थ महाराज काहीच माहीत नव्हते. वयाच्या माझ्या का, मी लहानपणापासून स्वामीच भक्ती करते. काय दत्त महाराजांनी स्वामी काय वेगळे नाही आहेत. तर दत्त महाराजांची नाथांची आपली भक्ती होती. आईवडील सेवा करायचे, त्याच्यात आपलंही काहीतरी एक आपला बोलतात ना चिमणीचा घास म्हणून एखादी माळ आपली गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त अशा पद्धतीने ओढायचो, किंवा ओम शिव गोरक्षनाथाय नमः, ओम शिव गोर, हीच आपली पहिल्यापासून भक्ती होती. पण त्यावेळेस आपण दुसरीकडे राहायचो. मग हळूहळू डोंबिवलीत आल्यावरती तिथं एक मठ आहे स्वामी महाराजांचा, नाना महाराज वालावंकर. हे स्वामींचे परम भक्त होऊन गेले, महान संत होऊन गेले. त्यांच्या सानिध्यात काय काळ होतो मी. पण तो कसा होतो बघा, हळूहळू त्यावेळेस स्वामी समर्थ महाराज माहिती नव्हते. बाबा हे स्वामी आहेत. महाराज लगटवरच बसायचे, उघडे असायचे, आपल्याकडं वेगळंच कोणतरी आहे. व बोलतात ना, एक आई मुलाचं नातं असतं. तर कितीही काय झालं, मूल किती आईपासून दूर असलं पण आई मुलाला बरोबर जवळ घेते. नाही, हे माझं मूल आहे. तसं मी स्वामी महाराजांना आई म्हणून हाक मारतो. ती माझी आई आहे. तिने मला कसं जवळ घेतलं मला समजत नाही, कसा अनुभव सांगावा. खूप प्रचिती आली स्वामी महाराजांची, मला दृष्टांत झालेत, अनुभव आलेत. महाराज क्षणोक्षणी आजही माझ्या संगतीत, माझ्या हृदयामध्ये त्यांचा वास आहे. थोडक्यात मी सांगतो, कसं असतं, मठामध्ये जायला लागलो, अनेक मुलं जायचे, अनेक जणं जायचे, मी पाहायचो, अनेक स्वामी भक्त जायचे. मलाही कुठंतरी वाटलं चला आपण पण स्वामींच्या. पण ज्यावेळेस मठामध्ये पाऊल टाकला मी, तर मग ते परत जावंसं वाटलं मला. मग ते जाता 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 मग मला नाना महाराज दिसले. त्यांचे काय अनुभव, त्यांचे मी अनुभव ऐकले. ती ओढ वाढू लागली माझी. मला एक स्वामींबद्दल प्रेम, एक आकर्षण वाटलं मला. एक ते आकर्षणाची स्वामींची इच्छा, आपलं काय मरायला, आपलं काही नाही याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये मी स्वामींच्या सेवेत राहून हळूहळू रोज मी मठामध्ये आपले कधी झाडू मारायचं, कधी पुसायचो. हे काही काळ आपली थोडी सेवा केली, असं बोलत नाही मी रोज असायचो म्हणून, कधीतरी क्वचित. मग मठात जाणं येणं वाढलं, काही लोकांशी संपर्क वाढला, त्याच्यामध्ये त्या लोकांचे अनुभव ऐकले, आणखी आनंद वाटला. मग हळूहळू स्वामी चरित्राचं पारायण केलं मी. ते असे 7 पारायणं केली मी नॉनस्टॉप, म्हणजे सलग स्वामी एक दिवसाला एक पारायण होतं. ते सेवा केली त्याच्यामध्ये. आणि त्याच्यातनं हळूहळू मला प्रचिती यायला लागली स्वामी महाराजांची. महाराज असे दृष्टांत देऊ लागले मला. महाराज माझ्याकडे बघून हसायचे, स्वामी समर्थ महाराज बघून हसायचे, हात वर खाली करायचे.
कधी डोळे माझ्याकडे पाहायचे, कधी तिकडे पाहायचे. हे असे अनुभव येऊ लागले मला, जिवंत अनुभव येऊ लागले. आता कसे आले, काय आले ते मला माहिती आणि स्वामींनाच माहिती. कारण की महाराज त्यांची मुलं त्यांच्याजवळ घेतात. जन्मजन्मी आम्ही भाऊपुण्य केले, त्यावेळेस त्या स्वामी महाराजांनी कृपा केली आणि त्याच्यात मग ती प्रचिती येऊ लागली. अनेक चमत्कार घडले, अनेक काय तिथं सप्ताह भरायचा, त्या सप्त्यामध्ये आम्ही असायचो. त्यावेळेस आपला एक स्वामींचा दास सेवा म्हणून करायचो आम्ही यज्ञामध्ये. मला पहिल्यापासून यज्ञाची सेवा करायला खूप आवडायची. मी कायम यज्ञामध्येच असायचो. 24 तास यज्ञ प्रज्वलित असायचा सप्त्याच्या दिवशी. मग आपलं यज्ञामध्ये राहायचं, सेवा करायची, जी भेटेल ती सेवा करायची. तो एक आनंद वेगळाच असायचा. लहान वय असल्यामुळे काय समजत नसायचं, महाराज सेवा करून घ्यायची आपल्याकडनं. मग त्याच्यामध्ये हळूहळू आपली साधना वाढत गेली, सेवा वाढत गेली, महाराजांची प्रचिती येत राहिली. प्रचिती अशी यायला लागली, तो कोणाला विश्वास बसणार नाही. एकदा नाना महाराज, परमपूज्य नाना महाराज वालावलकर एकदा खुर्चीवर बसले होते. मला तिथल्या सेवेकरांनी सांगितलं, मला काय माहिती नाही, आजही मला त्याच्यातलं काही कळत नाही, पण तरीही तुम्हाला सांगतो. ज्या वेळेस असं पिंपळाचं पान नाना महाराजांच्या हातात होतं, सगळे सेवेकरी त्यांच्या अवतीभोवती, जिथं नाना महाराज जात असते ते बरेच सेवेकरी असायचे. आणि त्यावेळेस नाना महाराजांच्या हातात पिंपळाचं पान होतं. पिंपळाचं पान, त्या पानावर अनेक रेषा असतात, तुम्ही पाहिलं असेल. त्याच्यावरती नाना महाराज बोलले, पिंपळाच्या पानावरच्या रेषा कोण मोजून दाखवेल का? बोले, महाराज कसं काय मोजू शकतो, किती बारीक बारीक आहेत त्याच्यावरती. आणि तेवढ्यात माझी गेटमध्ये एंट्री झाली. नाना महाराज बोलले, हा पोरगा म्हणजे सांगू शकतो किती पिंपळ्या झाडावरती रेषा आहेत. मग नाना महाराजांना तिथल्या लोकांनी प्रश्न विचारला, असं काय विचारताय महाराज तुम्ही? हा मुलगा तर आत्ता नवीन पाहतोय आम्ही, लहान आहे, हा कसा काय सांगू शकतो? बघा तुम्ही, हा भक्ती मार्गात खूप पुढे जाणार आहे. काय म्हणले ते? भक्ती मार्गात खूप पुढे जाणार. हां, खूप पुढे जाणार आहे. हा इतका पुढे जाणार तुम्ही विचार पण करू शकत नाही म्हणले. याच्याजवळ स्वामी महाराज येणार आहे. आता ते नाना महाराजांना कळालं, ते महान संत, ते काय आपली बुद्धी तिथपर्यंत पोचू शकत नाही. त्यांचं तेज इतकं होतं, त्यांच्या जवळ बसलं तर माणसाला उठूशी वाटत नव्हतं, एवढं तेज होतं त्यांचं. बसायचो आम्ही, तासून तास बसायचो त्यांच्याकडे. आणि ते बोलले, हा पोरगा भक्ती मार्गात खूप पुढे जाणार. दोनदा बोलले ते असे. त्यांची ती भविष्यवाणी खरी ठरली. आणि 12 वर्ष मी नाना महाराजांच्या सानिध्यात होतो. एक तप पूर्ण केलं जसं. एक तप माझ्याकडनं पूर्ण झालं. ते 12 वर्ष मी नाना महाराजांच्या सानिध्यात होतो. नाना महाराज गावाला असायचे जास्त करून. मोरगाव म्हणून आहे, बांद्यापासून सावंतवाडी, बांदा, मोरगाव आतमध्ये गाव येते. तर आम्ही वर्षाला जायचो त्यांच्याकडे. काय ते अनुभव सांगायचे स्वामी महाराजांचे. स्वामी महाराज कसे यायचे त्यांच्याकडे, हे ते त्यांचे अनुभव सांगायचे. त्याच्यातनं आपली पण भक्ती वाढते ना. मग ते सांगायचे, स्वामी रात्री येतात, मला जिलेबी पेढा खायला घालतात. मग तो एक आनंद वेगळाच वाटायचा. आणि ऐकायला अजून ओढ वाढत गेली. अजून ओढ इतकी वाढत गेली. मग सांगायचे, अरे स्वामी येतात, त्यांना वाटेल त्यावेळेस येतात. मग ते काही त्यांना वाटलं तर माझ्या मुखामध्ये लाडू, पेढा, जिलेबी, खवा, म्हणजे असे मिष्टान्न एकदम भारी भारी नाना महाराजांना भरवायचे. असे नाना महाराज आम्हाला सांगायचे. ज्यावेळेस आम्ही मोरगावला जायचो ना, त्यावेळेस ते त्यांचे अनुभव आम्हाला सांगायचे. मग ती भक्ती वाढत गेली ना, ते प्रेम वाढत गेलं स्वामींवरचं. बघा, अनुभवातूनच माणूस शिकतो. असं तर काय तुम्हाला समजणार नाही, तुम्ही काय करताय, कसं करताय, त्याच्यातनंच मग तुमची सेवा वाढते. मग ती सेवा तशी वाढत गेली आपली. मग गुरुचरित्र पारायण करणे, गुरुचरित्राची काय पारायण स्वामींनी माझ्याकडनं करून घेतली. आणि मग त्याच्यातनं एक आनंद वाटला. सेवा करत गेलो. नाना महाराज सांगायचे, अरे स्वामी मला आकाशातनं घेऊन जात आहेत. कधी आम्ही कुठेही भ्रमण करतो, त्या गोवेतनं दुसऱ्या लोकात जातो आम्ही. हे सत्य अनुभव आहेत. हे काय असे अनुभव नाही आहेत, ते काय कुठल्या सर्वसामान्य माणसाचे अनुभव नाहीत. साक्षात परमपूज्य संत, योगीच समजा तुम्ही. पण मानव देहात असल्यामुळं त्यांना पण प्रपंच होता, कर्म होती, त्यांना पण दुःख सुख येत होते. काय मानव देह स्वीकारलेला ना. आणि त्यांनी बघा,
नाना महाराज साधेसुद्धे नाही, त्यांच्या जीवनामध्ये पण खूप संकट आले. म्हणून तर परमपूज्य सद्गुरू नाना महाराज झाले ना. असे संत घडत नाहीत. संतांच्या जीवनात खूप दुःख असतं, पण त्या दुःखातनं त्यांना ते दुःख सहन करायचं सामर्थ्य स्वामी महाराज देतात. प्रत्येक गोष्ट त्यांना कळते, हा त्रास आपल्याला होतोय कशामुळे होतोय. पण सर्वसामान्यांच्या बुद्धीची या पलीकडे असतं, अरे महाराज असून असं का होतं, तर त्यांना कधी कळणार, ती सर्वसामान्य बुद्धी. पण त्याच्यातनं अशीच एक घटना मला घडली. ज्यावेळेस नाना महाराजांच्या घरी असा बंगला आहे त्यांचा. नाना महाराज, आम्ही 2-3 पोरं होतो सेवेकरी. आम्ही नाना महाराजांच्या घरी गेलो आणि वरती झोपलेलो बंगल्यावरती. वरती असा मोठा हॉल आहे त्यांचा चांगला. त्या हॉलमध्ये जो येईल तो सेवेकरी सगळे तिथेच झोपतात. त्याच्यात मी एक सेवेकरी आपला. आणि तिथे जाऊन नाना महाराजांच्या चरणाचं दर्शन घेतलं. रात्री झालं, जेवण भोजन आमचं सगळं व्यवस्थित झालं. मस्त गप्पा रंगल्या आमच्या अध्यात्म मार्गाच्या. तिथून आम्ही मग नाना महाराज बोलले, चला झोपा आता, सकाळी उठायचे लवकर. सगळे मग आपले झोपायला वरती गेले. नाना महाराज पण त्या दिवशी कसे वरती आले झोपायला, का मी पण येतो बोलले वरती झोपायला. नाना महाराज एका बाजूला झोपलेला, आम्ही एका बाजूला झोपलेलो. पौर्णिमेचा दिवस होता त्यावेळेस. आणि अचानकच मध्यरात्री कोणतरी दोघं जण बोलतायत आणि माझ्या कानावर आवाज येते. मला वाटलं एवढ्या रात्री कोण बोलतंय. पोरं तर मी असं आता भय वाटलं जरा रात्रीचं, कोण बोलतंय, असे दोघांचे आवाज येत आहेत. आणि काळोखाच्या रात्री तो कसं कोकण म्हणजे जंगल एरिया येतो आणि थोडंसं भूत पिशाचं असं. त्यावेळेस काय आपण फक्त एक सेवेकरी होतो, अनुभव जरा वेगळे आहेत ते. आणि त्याच्यामुळं मग काय झालं, या गोष्टी घडल्या आणि मी काय गोधडी डोक्यावरनं काढली नाही. आणि माझ्या कानात आवाज यायला लागला. मग एकदम जवळ येऊन, काय रे, जिलेबी खातो का, पेढा खातो, म्हणजे गुलाबजाम खातो, काय पाहिजे तुला, कुठलं अन्न पाहिजे, भरू तुला. मला आवाज येतोय, म्हणजे मला विचारतायत तुला काय पाहिजे खायला. मी घाबरलो 2 मिनिटं. अरे बापरे, हे असा आवाज काय येतोय ते. म्हणजे पहिल्यांदा मला अशी अनुभूती आली. आणि मी म्हणलं कोण बोलतोय, मला नंतर डाळभात तरी खा, मला वाढला एक आणि तो देऊ का तुला, काहीतरी खा, म्हणजे थोडंसं काहीतरी खा तू. बघा ना कसं असतं, सर्वसामान्य बुद्धी असते त्यावेळेस. लहान असल्यामुळे वय किती 18-19 वय होतं माझं. किती होतं, 18. हां, जास्त वय नव्हतं. पण मी घाबरलो 2 मिनटं. मी काय अंगावरनं ती चादर काढलीच नाही. त्यांनी 1 मिनटं माझ्या कानात ती भुनभुनच चालू आहे, अरे खा रे, काहीतरी खा रे बाबा, खा ना तू, किती वेळा सांगू तुला. पण आपलं काय तोंड उघडलं नाही बोलायला तर काही. म्हणजे गोधडी जी चादर होती माझ्या तोंडात मी काढलीच नाही बाहेर. आणि साक्षात नाना महाराजांनी स्वामी बोलत होते त्यावेळेस. जर मी खरंच बोललो असतो मला द्या, तर माझ्या मुखातही त्यांनी बर्फी आणि पेढा भरवला असता. आणि नाना महाराज असे उठून बसलेले आणि त्यांच्या बाजूला अशी एखादी सावली अशी काहीतरी जाणवली आणि ते दोघं जण चर्चा करत होते. तो अनुभव माझ्या जीवनात खूप मोठा आला, पौर्णिमेचा, स्वामी समर्थांचा. तिथून पुढे जी भक्ती वाढत गेली. महाराजांनी असे साक्षात्कार दिले, खूप साक्षात्कार दिले, खूप अनुभव दिले. महाराज असे हृदयाला लावू लागले मला. ती आई आहे, जगन्माता आहे, त्यांचं प्रेम मला आजपर्यंत स्वामींच्या कृपेने काही कमी पडलं नाही. ज्या ज्या वेळेस मला वाटलं महाराज हे कमी आहे, ते आपोआप चालून येतं. मला मागायची गरज लागत नाही, आपोआप चालून येतं ते. आणि मागायची काहीच गरज लागली नाही आतापर्यंत. अध्यात्म मार्ग आहे, आपला मठ आहे श्री स्वामी समर्थ शिवगोरक्षनाथ महाराज. आणि ती मठाची स्थापना आपण केली, महाराजांनी आपल्या हातातनं करून घेतली. आपण कोण करणार आहे. पण कधी मठाला कुठली गोष्ट कमी पडली नाही. महाराज आपल्याला हे पाहिजे, पैशाची गरज आहे, अमुक आहे तमुक आहे, तुझ्या जागेवर सगळ्या गोष्टी हजर आहेत. आजही एवढ्या दिव्य अनुभूती येत आहेत. त्यावेळेस तर आपली दत्त महाराजांची भक्ती होती ना. दत्त महाराजांची भक्ती होती आपली भक्ती काय असं स्वामींना मी तो ओळखत पण नव्हतो. हे कोणाच्या हातून नाही होते महाराज, ते होते म्हणून शक्य झालं ना. हा, तेच आहे. कसं असतं, त्यांची लेकरं असतात. मी बोललो ना, तुमची साधना, तप, तुमची पुण्याई, तुमची सेवा कधीच व्हायला जात नाही.
आणि ती सेवा पुण्यही आज कामा येते. तुम्ही आम्ही सगळेजण एकत्र आहोत, स्वामी महाराजांची भक्ती करतोय प्रेमाने आनंदाने, आणि तोच अनुभव मी तुम्हाला सांगतोय. सांगायला गेलं तर बघा अख्खी रात्र पुरणार नाही. ते अनुभव जसे आले आपल्याला, स्वामी महाराज माझ्या समोर कधीकधी मोगऱ्याचा सुगंध यायचा महाराजांचा, आजही कधीकधी महाराजांचा मोगऱ्याचा सुगंध येतो, कधी हिनेचा सुगंध येतो, असे प्रचिती येते. कधी स्वामींना वाटलं तर साक्षात्कार देतात आपल्याला. हे दर्शन होतच राहतात. आता त्यांचं प्रेम काय आहे ते मला माहिती नाही, माझं प्रेम तर दृढ आहे त्यांच्या चरणाशी, पण ते आईसारखं मला एकदम जवळ. माझ्याकडनं किती चुकी झाली पटका घालतील, पण परत आई आणि मुलाला जवळ घेतात. ही स्वामींची लीला आहे. हे स्वामी समर्थ महाराजांनी अनेक भक्त घडवलेत. महाराजांचे अनेक असे प्रत्येकाला प्रत्येकाच्या योग्यतेनुसार स्वामी महाराज देत असतात. त्यांच्याही जीवनात अनेक अनुभव असतील स्वामी महाराजांचे, आणि ते स्वामी महाराजांचे अनुभव आपल्या जीवनामध्ये आहे. गाणगापूरला जा, या कुठल्या देवीला महालक्ष्मीला कोल्हापूरला जा, वाडीला जा, गिरनारला जा, या इतर कुठल्याही तीर्थक्षेत्री गेलो ना, मला लगेच दुसऱ्या दिवशी दर्शन होतं. त्या जागेवर त्या मूर्तीवरती स्वामी महाराज बसले. मग महाराज कहल्यावर तू कुठेही जा, मीच आहे तिथे. मग कुठेही जा, मीच बसलोय तिथे. म्हणून मी सगळे देवता स्वामींमध्ये पाहतो, कारण मी जिथे जिथे गेलो दुसऱ्या दिवशी स्वामी महाराजांनी दाखवलं मीच बसलोय तिथे. आणि त्याच आदेशानुसार मी वयाच्या 24व्या वर्षी मार्गदर्शन करायला लागलो. स्वामींची लीला. पहिल्यांदा माझे गुरु वेगळे, धनाजीनाथ बाबा. मी नाना महाराजांची सेवेत होतो, पण दीक्षा नाथ संप्रदायाची झाली आहे. आणि त्या नाथ संप्रदायामधून हा सगळा पंथ चालतोय आपला. नाथ संप्रदाय, स्वामींची सेवा चालते. मग गुरु बोलले, अरे बस एकदा मार्गदर्शन करायला, बस, ठेव कोणाची तरी डोक्यावर हात ठेव, बघ काय प्रचिती येते. मी गुरूंना मामा बोलतो. मामा मला कसं जमेल हे, मला कळत पण नाही कोणाचं काय सांगायचं, कसं बोलायचं, मला काय आयडिया नाही याच्यातली. अरे तुला काय करायचं, तू एकदा डोक्यावर हात ठेवून बघ कोणाच्या तरी. मग असंच गुरुवारची म्हणजे चला गुरुवारीच बसू, महाराजांचा वार आहे. मांडला दरबार, आणि आपोआपच 1-2 जण आले आणि त्यांनी प्रश्न विचारला, असा असा आहे, आणि हाय ते बरोबर निघालं सगळं. आणि त्याच पहाटे असा साक्षात्कार झाला. अक्कलकोटला साक्षात बोलतात ना, देह स्थूल शरीर खाली झोपलंय, पण बोलतात ना एक सूक्ष्म शरीर, ते काय आपण नाही काढत, त्यांची इच्छा, ते घेऊन जातात तिथे. त्यांनी ते काढून तिथं नेलं. पहाटेच्या 5च्या आरतीला जी भुपाळी होते, महाराजांची आरती होते, त्या आरतीमध्ये मी उभा आहे. एका बाजूला स्त्रियामध्ये वटवृक्ष, या साईडला पुरुष पहाटे. स्वामी जे तिथं ते ब्राह्मण आहे, ते असे एकदम असे जाडेसे आहेत, ते काय त्यांचं नाव मला नाही माहिती, ते पण तिथे. ते सगळं पूजा अर्चना सगळे चालू आहे, शंख वाजवतायत. आणि जिथं महाराज बसायचे त्या ठिकाणी आपोआप असा घंटा आला आणि आवाज झाला, बजाओ घंटा बच्चा मार्गदर्शन करेगा. काय बोलले? बजाओ घंटा बच्चा मार्गदर्शन करे. त्या दिवसापासून आजपर्यंत मार्गदर्शन करतोय. लोकांना प्रचिती येते, अनुभूती येते. बघा, नाथ संप्रदाय तंत्रामधला मार्ग आहे, पण त्याचा वापर न करता लोकांना सेवा देतो. बाबा प्रचिती येऊ किंवा न येऊ, श्री स्वामी समर्थ. ती स्वामींची इच्छा. लोकांना काय आपल्यात काय सामर्थ्य नाही आहे. त्यांनी बसवले, त्यांची कृपा आहे, त्यांचा दास आहे, त्यांचं लेकरू आहे, म्हणून त्यांनी आपल्याला तिथं बसवले. त्यांच्या इच्छेने आपण मानव देहात आहोत. अनेक सुखे आपल्याकडनं होत राहतात. प्रपंचिक आहोत, मुलं बाळ आहेत, आई वडील आहेत, अनेक बहीण भाऊ आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. पण त्याच्यात राहून पण अनेक आपल्याकडनं चुक्या होऊन तरी महाराज सांभाळत आहेत आपल्याला. का त्यांचं लेकरू आहे ना, त्यांचं लेकरू आहे. पण मी पण महाराजांना कितीही काही झालं पण नाही, पहिले माझे स्वामी महाराज. काही होते, स्थूल शरीर, आळशी शरीर आहे, कधी सेवा होते, कधी होत नाही, कधी करतो, कधी करत नाही, तरीही स्वामी महाराज मला सांभाळून घेतात. ही स्वामी महाराजांची कृपादृष्टी. म्हणून मी आई म्हणून हाक मारतो माझ्या स्वामीला. ही स्वामींची जवळ आहे की बघा, अनुभव भरपूर आहेत. महाराजांचे चमत्कार, लीला भरपूर आहे. जीवनात बऱ्याच गोष्टी घडून आलेल्या आहेत माझ्या. सांगायला गेलं तर आपला वेळ पुरणार नाही, पण जे काय तुम्ही सांगितलं हे थोडक्यात मी सांगितलं. अनुभव तर असे भरपूर गिरनारवर पण आलेले आहेत मला. जिथं जाईल तिथे मला अनुभव आलेले आहेत, आणि आजही गेलो तरी मला ते अनुभव येतात. एवढ्या शक्तीचा प्रभाव आहे.
आणि आजही ती शक्ती माझ्या संगती राहते, ती म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ. आदेश. महाराज, खूप बरं वाटलं तुमचा अनुभव ऐकून. हा अनुभव आणि स्वामींची जवळीक, तुम्हाला एवढी जवळीक आली, अनुभव आलेत, हे ऐकून अंगाला काटे शहारे एवढे आले की म्हणजे शब्द नाही आहेत माझ्याकडे तुम्हाला बोलण्यासारखी, माझ्याकडे काही नाही असं. पण महाराज, खूप बरं वाटलं. असेच अनुभव तुम्ही आम्हाला पावलापावली सांगत जा. म्हणजे आमचीही भक्ती स्वामींवर एवढी दृढ राहील की आमच्या मुखात हमेशा स्वामींचं नामच गुंजलं पाहिजे तोंडामध्ये, की न श्री स्वामी समर्थ. हे असंच तुम्ही आमच्याकडनं ही सेवा करून घ्या आणि तुमचे अनुभव हे आम्हाला सांगत राहा. आणि माझा अजून 2-3 प्रश्न आहेत, पण महाराज आता पुढच्या वेळेस मी विचारेल, तेवढं त्याचं मला तुम्ही उत्तर द्या. श्री स्वामी समर्थ. नक्कीच. जे काय तुम्ही मला प्रश्न विचारले, त्याचे अनुभव मला सांगायला लावले, ते मी तुमच्यासमोर मांडलेच आहेत माझ्या जीवनातले, ते पण थोडक्यात. असे अनुभव भरपूर आहेत. तुम्ही विचारलं, असे अनुभव सांगतच राहील. जर याच्यामधून इतरांची भक्ती वाढत असेल, सेवा वाढत असेल, माझ्या महाराजांचं नाव इतरांच्या मुखात येत असेल, तर हे माझी भक्तीच आणि हीच माझ्यावर स्वामींची कृपा असं समजेल मी. असो, जे काय मी तुम्हाला सांगितलं ते मनावर बिंबवा आणि खरोखर स्वामी महाराजांची सेवा करा. तुमच्या जीवनात पण असेच अनुभव येतील आणि येत राहतील. श्री स्वामी समर्थ. आदेश.